मालवण तालुक्यातील कुंभार माट येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी लाल शेवग्याच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे। या वाणाला SKU अशी अधिकृत ओळख मिळाली आहे। मोनो हायब्रिड आणि डाय हायब्रिड पद्धतीने संशोधन करून विकसित केलेल्या या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र सरकारकडून पेटंट मंजूर करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली असून पेटंट मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र उत्तम फोंडेकर यांना प्रदान करण्यात आले आहे। या वाणाला पेटंट आणि त्याचे हक्क मिळावेत यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू होते। अखेर केंद्र सरकारकडून या वाणाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे। या लाल शेवग्याच्या वाणात इतर शेवग्यांच्या तुलनेत प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे। या शेवग्याच्या शेंगांची लांबी सुमारे 2 फूट असून त्या चवीला उत्कृष्ट असल्याची माहिती उत्तम फोंडेकर यांनी दिली। हा लाल शेवग्याचा हा शोध जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी 12 नोव्हेंबर 2024ला PPV FRA नवी दिल्ली येथे मी प्रस्ताव दाखल केला होता। तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून 2 वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती। त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते पेटंट 4 डिसेंबर 2025ला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मी केल्यामुळे 4 डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले। वाणाच्या शेंगांची लांबी 1.5 ते 2 फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि बीटा कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे। आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केलेली आहे।